सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी आहे पुण्याचा एक नंबर बंड्या आणि तुम्ही ऐकत आहात मॉर्निंग नंबर 1. आज पुन्हा एकदा सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर प्रमोद कटारे यांच्याशी आपण बोलतोय. निमित्त आहे 19 एप्रिलच्या वर्ल्ड लिव्हर डेज. अर्थात त्या दिवशी मला तुमच्याशी बोलता आलं नाही, पण हा संपूर्ण आठवडा यकृताच्या विकारासंबंधात जनजागृती करण्याचा आठवडा आहे. डॉक्टर प्रमोद कटारे यांच्याशी आपण बोलतोय. लिव्हरचं महत्व, लिव्हरचं काम, फॅटी लिव्हर या सगळ्या विषयावरती आपण खरं तर काल बोललेलो आहोतच. लिव्हर ट्रान्सप्लांट जर कुणाचं खराब झालं तर ते ट्रान्सप्लांट होतं, पण त्यानंतर व्यक्तीला स्वस्थ आणि चांगलं आयुष्य मिळू शकतं का, काय सांगाल? ट्रान्सप्लांट जेव्हा केलं जातं जेव्हा आपलं लिव्हर बऱ्यापैकी डॅमेज आहे आणि विथ मेडिसिन त्याला मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे. तर ट्रान्सप्लांट एक असा एक उपाय आहे जेणेकरून पेशंट हा आपली नॉर्मल एक्सपेक्टन्सी जी आहे लाईफची तोपर्यंत आपलं आयुष्य जगू शकतो. फक्त थोड्या प्रमाणात त्यावर रिस्ट्रिक्शन्स येतात, जसे की काही औषधे जसे इम्युनोसप्रेसन्स असतात ते पेशंटला लाईफ टाईम चालू ठेवावे लागतात. या व्यतिरिक्त विशिष्ट असं काही वेगळं काळजी घेणं किंवा रिस्ट्रिक्शन्स येणं असं काहीही नसतं. लिव्हर ट्रान्सप्लांट जसं पूर्वीच्या काळामध्ये एक अवघड शस्त्रक्रिया समजली जायची, अलीकडच्या काळामध्ये त्यामधले एक्सपर्टाईज आणि नंबर ऑफ केसेस वाढल्यामुळे हा एक एकदम उत्तम प्रकारे सर्जरी होते आणि सर्जरी नंतरही पेशंटला फारसा काही त्रास होत नाही. आणि जे पेशंट आहेत ज्यांचं लिव्हर बऱ्यापैकी खूप प्रमाणात डॅमेज झालेलं आहे त्यांच्यासाठी ही एक संजीवनी आहे. सो लिव्हर ट्रान्सप्लांट हा एक पर्याय, पण औषधानं सुद्धा लिव्हरचा विकार बरा होऊ शकतो का, असा एक शेवटचा प्रश्न मी डॉक्टर प्रमोद कटारे यांना विचारणार आहे. पण त्याच्या आधी पुढलं गाणं आहे सुपर हिट्स 93.5 रेड FM वर. डॉक्टर प्रमोद कटारे सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आपल्याला सांगतायत की हेल्दी डाएट, रेग्युलर एक्सरसाइज, मेंटेनिंग हेल्दी वेट अँड स्टेइंग हायड्रेटेड या 4 खांबांमुळे आपण आपलं लिव्हर उत्तम ठेवू शकतो. ऐकत रहा सुपर हिट्स 93.5 रेड FM.